गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आज आहे गुढीपाडवा। गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर सकाळी उठले, आंघोळ झाले आणि आता देवाला नैवेद्य बनवते आणि त्याच्यानंतर आपण रांगोळी काढूया। आणि आज आपल्याला जायचं आहे शोभायात्रेला। तर चला। तर इथे पहिल्यांदा मी देवाला नैवेद्य करून घेते। इथे फक्त देवाला दाखवण्यासाठी छोट्या टोपात नैवेद्य तयार केलाय। तर इथे देवाला प्रसाद दाखवला आणि आम्ही रेडी होऊन निघालो शोभायात्रेत जायला। सिया पण येणार होती, पण तिची झोप काही पूर्ण होत नव्हती, म्हणून मग तिला झोपवली आणि आम्ही दोघीच निघालो। आम्ही तिथे पोचलो आणि आम्हाला खूप अशा सुंदर रांगोळ्या पाहायला मिळाल्या। तिकडे एकापेक्षा एक सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या आणि जसं जसं पुढे जात होतं तसं तशा अजूनही सुंदर रांगोळ्या पाहायला मिळत होत्या। छोट्या रांगोळ्या तर खूप सुरेख होत्या आणि ही मोठी रांगोळी देखील खूपच सुंदर होती। त्याच्यासोबत आम्ही फोटो देखील क्लिक केले। त्यानंतर मंदिरात गेलो, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि हे नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं जावो ही मनोभावे प्रार्थना केली आणि तिथून आम्ही निघालो शोभायात्रेला। तिथे अशी छान गुढी उभारली होती।
तर अशी होती गुढीपाडव्याची नववर्षाची शोभायात्रा. तर खूप मजा आली आणि छान एक्सपिरियन्स होता. त्याच्यानंतर आम्ही आलो घरी, जेवण केलं आणि नंतर सियाला साडी आणलेली नऊवारी, तीच आज पाडव्यानिमित्त नेसली आणि घरगुतीच असं शूट केलं. ते फोटो आणि आमच्या गुढीपाडव्याचे फोटो लास्टला अपलोड करते, ते नक्की बघा. आणि इथे ब्लॉग मी माझा संपवते. पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.